गणपती बाप्पाचं आगमन झालेलं आहे आणि त्यासाठी आपल्याला प्रसादाचा शिरा बनवायचा आहे। तर छान असं आपल्याला नैवेद्यासाठी आपण प्रसाद बनवतोय आणि जे दर्शनाला येतात त्यांसाठी सुद्धा आपल्याला प्रसाद बनवावा लागतो। तर छान अशा पद्धतीने जर तुम्ही प्रसाद बनवलात तर सर्वांनाच आवडेल आणि योग्य असं प्रमाणात घेऊन बनवलेला हा शिरा तर कसा करायचा चला पाहूया। तर व्यवस्थित असा शिरा करण्यासाठी पूर्ण व्हिडिओ बघा। तर नमस्कार, शर्मिलाज किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत। तर आज आपण प्रसादाचा शिरा बनवणार आहोत। त्यासाठी मी 1.25 वाटी रवा घेतला आहे आणि ह्याच वाटीने तुपाच्या वाटीने 1.25 वाटी रवा, 1 वाटी तूप, वेलची पूड, ड्रायफ्रूट्स, 2 केळे आणि मनुके घेतलेत आणि ज्या वाटीने मी रवा घेतला आहे त्याच वाटीने 1 वाटी मी साखर घेतलेली आहे। तर आता मी हे तूप घालून घेते कढईमध्ये। तर थोडंसं तूप ठेवते पण हे सुद्धा मी घालणार आहे। तर आता हे तूप पूर्ण असं गरम झालेलं आहे। आता त्यामध्ये मी रवा घालते। आता रवा छान असा भाजून घेणार आहे। तर रवा पूर्ण असा भाजला गेला की आपला प्रसादसुद्धा छान होतोय। तर जरासुद्धा कच्चा राहिला तर प्रसाद चिकटसर असं होतो, म्हणून आपल्याला पूर्ण असं व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे। आता हे सुद्धा मी तूप यामध्ये घालून घेते। तर अशा पद्धतीने मी सव्वा वाटी मोजून 1.25 वाटी आपल्याला प्रसादासाठी जर बनवायचा असेल शिरा तर आपल्याला 1.25 वाटीचा प्रमाण घ्यायचं। 1.25 वाटी 1.25 किलो असा प्रमाणात आपल्याला प्रसाद बनवायचा असतो। तर मी 1.25 वाटीचा प्रमाण घेऊन बनवलेला आहे। तर 1.25 वाटी रवा, 1.25 वाटी साखर आणि त्याच वाटीने मी दूधसुद्धा दुप्पट घेतलेलं आहे। तर जेवढं आपण हे रवा घेतो त्याच्या दुप्पट दूध आपल्याला गरम करत ठेवायचं आहे। तर मी ते दूध गरम करत ठेवलेलं आहे। आता रवा भाजून होईपर्यंत आपलं दूधसुद्धा उकळलेलं आहे। तर आता त्यामध्ये आपल्याला केळं घालून घ्यायचं आहे। तर केळं आत्ताच आपण घातलं की पूर्ण असं केळं मिक्स होतं त्यामध्ये आणि केळंसुद्धा असं छान असं शिजलं जातं। त्यामुळे मी आत्ताच दूध घालायच्या आधीच केळं घालून घेते। आता हे केळं पूर्ण आपल्याला यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने। आता हे केळं यामध्ये मिक्स झालेलं आहे। तर आता हे मी यामध्ये दूधसुद्धा छान आपलं उकळलेलं आहे। तर आता यामध्ये दूध घालायचं आहे। आता यामध्ये लगेचच असं दूध घालून घ्यायचं सगळं, जेवढं प्रमाण होतं तेवढं दूध घालायचं, म्हणजे व्यवस्थित आपला प्रसादाचा शिरा तयार होतो। तर तुम्ही अशा पद्धतीने जर प्रसाद कराल ही टिप्स वापरून तर तुम्हाला कुणालाही विचारायची गरज लागणार नाही। तर छान असं सुंदर प्रसाद तयार होतो आणि सर्वांनाच आवडेल अशा पद्धतीने हा प्रसाद तयार होतो आणि व्यवस्थित असा शिजला जातो। तर आता मी जे दूध ओतले गरम ह्यामध्ये पूर्ण असा रवा फुलून येतोय। तर आता त्यामुळे हे मी थोडं वेळ झाकून ठेवते। तर आता ही 2-3 मिनिटांनी आपल्याला हे काढून घ्यायचं झाकण। आता ह्यामध्ये मी त्या वाटीने ज्या वाटीने तूप घेतलेलं होतं त्या वाटीने 1.25 वाटी मी साखर घेतलेली आहे। म्हणजे जेवढं प्रमाण रव्याचं होतं तेवढंच प्रमाण साखरेचं घेतलेलं आहे। तर आता हे साखर आपण घातले तर आता हे पूर्ण असं खालवरून आपल्याला पूर्ण मिक्स करून घ्यायचं आहे। तर असं साखरेला पाणी वळतं, त्यामुळे आपल्याला याच्यामध्ये झाकण न ठेवता असंच शिजून घ्यायचं। त्यामध्ये वेलची पूड घातली मी 1 चमचा। आता पूर्ण असं आपला प्रसाद शिजत आला की मगच वेलची पूड घालायची त्यामध्ये। आता ह्यावर थोडा वेळ आपण झाकण देऊन ठेवूया आणि गॅस बंद करूया। तर बंद गॅसमध्येच हा आपला प्रसाद व्यवस्थित होतोय।
तर आता मला ड्रायफ्रूट थोडे तळून घ्यायचे आहेत, तर मी तूप घातले, तुपावर असे भाजून घेते. तर साधारण असे तुपावर मी परतून घेते. तर आता हे परतून झालेले आहेत. आता याचं झाकण काढून त्यामध्ये हे घालायचं. आता हे पूर्ण असे मिक्स करून घ्यायचे. आपला प्रसाद तयार झालेला आहे. तर आता हे मिक्स करून घेते पूर्ण. तर छान असा सुगंध घमघमाट येतो या प्रसादाला. तर तुम्ही अशा पद्धतीने कराल तर खरोखरच तुम्हाला पूर्ण असे छान प्रसाद तयार होतोय आणि हा टेस्टीसुद्धा होतोय. तर आता 5 मिनिटांनी मी हे झाकण काढले, म्हणजे बंद गॅसवरच ठेवून दिलेलं होतं. तर आपला हा प्रसादाचा शिरा तयार आहे. त्यामध्ये पूर्ण असा प्रसाद तयार झाला की त्यामध्ये आपल्याला मनुके घालायचे आहेत. जर आपण आधीच मनुके घातली तर ते मऊ होतात, तर ती ठेवल्यानंतर सुद्धा आपला प्रसाद खराब होण्याची शक्यता असते. त्यामुळे ही मनुके आपल्याला नंतरच घालायचे आहेत. तर आता ही मनुके आता खालीवर करून घ्यायची. तर अशा पद्धतीने हा प्रसादाचा शिरा तयार आहे. तर तुम्ही सुद्धा नक्की करून बघा, तुम्हाला आवडेल. आणि तुम्ही अजून या चॅनलवर नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. तर पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपी बरोबर. तोपर्यंत धन्यवाद.